संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ योजना, विधवा पेन्शन योजना, दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. कारण डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार हा प्रश्नचिन्ह होता व त्यावरती आता सरकारने उत्तर दिले असून जी ऑफिशियल वेबसाईट आहे तुम्ही पाहू शकता sas.mahait.org यावरती मेसेज आलेला आहे व पैशांचं वाटप आहे ते सुरू होणार असून लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा जमा कोणाकोणाचे तर झाले पण असतील व कोणाचे आता लवकरच होणार आहेत. तर लाभार्थ्यांना तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे की तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत का नाही. कारण ह्या जो मेसेज आहे 23 डिसेंबर 2025 रोजी रात्री 7 वाजल्यापासून ते 24 डिसेंबर 2025 म्हणजे 23 डिसेंबर ते 24 डिसेंबर जे काही रात्री 8 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही. तर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या 2 दिवसांमध्ये हे पैशांचे वितरण सुरू होणार असून प्रत्येकी लाभार्थी म्हणजे जे विधवा पेन्शन योजना असो, निराधार योजनेचे लाभार्थी असो किंवा वयोवृद्ध आहे त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये व ज्यांची UDID कार्ड EKYC झालेले आहे, कागदपत्रे जमा केलेले आहेत, दिव्यांग बांधवांना त्यांना ऑक्टोबर महिन्यापासून 2,500 रुपयेचे जे अनुदान वाढ झालं आहे ते त्यांना आता 2,500 रुपये जमा होणार आहेत. तर लाभार्थ्यांनो अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे. आता ही अपडेट आल्यापासून बरेच जण विचारत आहेत की आम्हाला याबद्दल माहिती सांगा, निराधार योजनेचा लाभ कसा मिळवायचा आहे. तर यासाठी तुम्हाला पूर्णपणे माहिती आहे आपल्या चॅनलवरती सुद्धा ऑलरेडी दिलेली आहे. 1-2 मिनिटात आपण समजून सांगूया की संजय गांधी निराधार अनुदान योजना यासाठी कौटुंबिक जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते चेक केलं जातं. त्यानंतर किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्य रहिवासी असणे आवश्यक आहे. 16 ते 65 वर्षापेक्षा कमी असावे वयोमर्यादा सांगितलेलं आहे. कुटुंबाचे उत्पन्न 21,000 पर्यंत पाहिजे. बघा, कुटुंबाचं नाव ग्रामीण शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखाली कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असावे किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दिव्यांग लाभार्थ्यांसाठी प्रतिवर्षी 50,000 तर इतर सर्व लाभार्थ्यांकरिता 21,000 पर्यंत असणार आहे. त्यामुळे या जर अटी आणि शर्तींमध्ये तुम्ही बसत असाल तर नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. पण लक्षात घ्या, तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला एकच योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात व सरकार प्रति महिना न चुकता निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना वेळोवेळी पैसे देत आहेतच. पण यावेळेस खूपच उशीर झाल्यामुळे नक्कीच नाराजी होती व ऑक्टोबर महिन्यापासून जे पेन्शन वाढ करण्यात आली आहे दिव्यांग बांधवांना, तर काही दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये ते पैसे सुद्धा जमा न झाल्यामुळे सुद्धा दिव्यांग बांधव नाराज होते. पण त्यांना सांगितले गेले होते की जे काही कागदपत्रे आहे EKYC आहे जे पूर्णपणे आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, जमा करून घ्यायचं आहे. UDID कार्ड महत्त्वाचं असणार आहे. त्यानंतर इथे दुसऱ्या ज्या योजना आहेत ते म्हणजे काय की दिव्यांग बांधवांची योजना आहे. हे सर्व योजनांची माहिती तुम्ही या ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती चेक करू शकता. त्यानंतर अर्ज कुठे कसा करायचं हे आपल्या YouTube चॅनलवरती योजना यात्रावरती आहे, तुम्ही एकदा चेक करा. श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आहे. त्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्ती वेतन योजना आहे. या सर्व योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंडर येते. त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही इथे या योजनेचा लाभ मिळवू शकता. लक्षात घ्या, विधवा बहिणींना सुद्धा विधवा निवृत्ती वेतन योजना आहे. वयोमर्यादा 40 ते 79 वर्षापर्यंत असणार आहे. त्यानंतर इथे जे कुटुंबाचं नाव ग्रामीण शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असावे सांगितलेलं आहे व आर्थिक मदत काय आहे, पात्रता काय आहे, सगळी माहिती तर देण्यात आलेली आहे. या संदर्भात तुम्हाला काही अडचण येऊ द्या, नक्कीच कमेंट करून विचारा. आणि हे पैसे आहे लवकरच आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तुमचे सुद्धा पैसे जमा झाले का नाही नक्कीच कमेंट करून सांगा. महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त शेअर करावं. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा.